मित्रांनो नमस्कार. आज आपण शिक्षकांसाठी आलेली एक मोठी खुशखबर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हिताचा निर्णय नुकताच उच्च न्यायालयाने दिला आहे आणि तो निर्णय ऐतिहासिक ठरणारा आहे. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रियेत अडथळे येत होते. पवित्र पोर्टल सुरू झाल्यापासून जुन्या भरती प्रक्रियेत निवड झालेले उमेदवार अडकून पडले होते. प्रश्न असा उपस्थित होत होता की जुनी भरती पवित्र पोर्टलच्या चौकटीत घालता येईल का? याच मुद्द्यावरून अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आणि शेवटी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत निर्णय दिला की जुन्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचे नियम लागू होणार नाहीत. महाराष्ट्रात शिक्षक भरतीची प्रक्रिया अनेक वर्षे वेगवेगळ्या पद्धतीने राबवली गेली. 2012 ते 2017 या काळात अनेक शिक्षकांची निवड झाली होती. काहींच्या प्रक्रिया अपूर्ण राहिल्या होत्या, तर काहींचे प्रकरण न्यायालयात अडकले होते. त्यानंतर सरकारने पारदर्शकता यावी आणि सर्व काही एकाच छत्राखाली आणावे म्हणून पवित्र पोर्टल सुरू केले. पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर सरकारचा प्रयत्न होता की जुन्या भरतीलाही त्यात समाविष्ट करून नव्याने नियम लागू करावेत. पण या निर्णयाला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला, कारण त्या काळात भरती प्रक्रिया वेगळ्या नियमानुसार पार पडलेली होती. नव्या पोर्टलचे नियम मागील तारखेपासून लावणे हे न्याय्य नाही असे शिक्षकांनी ठामपणे मांडले. सरकारच्या वकिलांनी न्यायालयात मांडणी करताना सांगितले की शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक असावी, यासाठीच पवित्र पोर्टलची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या भरती प्रक्रियेलाही या चौकटीत आणणे आवश्यक आहे. पण दुसरीकडे उमेदवारांच्या वकिलांनी आणि शिक्षक संघटनांनी हे सांगितले की भरती ज्या काळात ज्या नियमानुसार झाली आहे त्या नियमानुसारच ती वैध ठरेल. पवित्र पोर्टल पुढे आलेली संकल्पना आहे, त्यामुळे जुन्या भरतीला नव्या नियमांचे बंधन घालणे अन्यायकारक ठरेल. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की जुन्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलचे नियम लागू होणार नाहीत. जुन्या भरतीला त्या काळातील नियम लागू होतील आणि ती प्रक्रिया वैध राहील. पवित्र पोर्टल हा पुढे आलेला नियम आहे, तो मागील तारखेला लागू करता येणार नाही. हा निर्णय शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे. अनेक शिक्षकांची नियुक्ती प्रलंबित होती, अनेकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. आता या निर्णयामुळे त्यांचा मार्ग मोकळा होईल. शिक्षण विभागालाही आता स्पष्ट दिशा मिळाली आहे की जुन्या भरतीस जुने नियम आणि नव्या भरतीस नवे नियम अशा प्रकारे विभागणी करावी. त्यामुळे आधीची भरती अखेरच्या टप्प्यावर पोहोचून शिक्षकांना न्याय मिळेल. निर्णयानंतर शिक्षक संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक शिक्षकांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. आम्ही अनेक वर्ष न्यायालयाच्या दारात भटकत होतो. आमच्यावर अन्याय झाला होता, पण अखेर न्याय मिळाला. आमच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अनेक शिक्षकांनी म्हटले आहे. काही शिक्षकांनी तर हा निर्णय शिक्षक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले आहे. सरकारनेही या निर्णयानंतर भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण विभाग न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. त्यामुळे जुन्या भरतीतील उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग आता खुलेपणाने समोर आला आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे शिक्षकांच्या दीर्घकाळच्या मागणीला न्याय मिळालेला आहे. पवित्र पोर्टल ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण तिचा उपयोग केवळ नव्या भरतीसाठीच करावा असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश शिक्षकांना दिलासा देणारा आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.